समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ श्री विश्वकर्मा समाज संघ महाराष्ट्र राज्य पलूस तालुका, श्री विश्वकर्मा पांचाळ समाज संघटना पलूस तालुका, ओबीसी समाज संघटना यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दीप्ती रिठे जाधव तसेच पलूस कुंडल पोलीस ठाण्यास निवेदन देत निपक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशीची जोरदार मागणी करण्यात आली आहे। यावेळी समाजाच्या वतीने आरोपींना तातडीने कठोर शिक्षा व्हावी, तपासावर कोणत्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक दबाव येऊ नये, सर्व वैज्ञानिक पुरावे व साक्षीदारांच्या आधारे सखोल तपास करून भारतीय न्यायसंहिता, बीएनएस आणि पोक्सो कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, तसेच विहित मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण, समुपदेशन आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे। अशा घटनांमध्ये समाजाचा कायद्यावरील विश्वास कायम राहण्यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता प्रभावी कारवाई करावी असेही नमूद करण्यात आले। या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज, विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा विश्वकर्मा समाज, शिरोळ तालुका विश्वकर्मा समाज, कवटे महांकाळ विश्वकर्मा समाज, श्री कालिका माता सेवाभावी संस्था भोसे, श्री कालिका माता उन्नती मंडळ कवटे महांकाळ, श्री विश्वकर्मा सेवाभावी संस्था तासगाव, वाळवा, कराड, श्री विश्वकर्मा सुतार समाज मंडळ पलूस, मातोश्री प्रतिष्ठान पलूस, श्री कालिका देवालय ट्रस्ट इचलकरंजी, संत भोजलिंग काका प्रतिष्ठान इचलकरंजी, श्री विश्वकर्मा सेवाभावी संस्था मांजर्डे तसेच सांगली, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातील शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा तपासात हलगर्जीपणा आढळल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर शिक्षा व्हावी हीच संपूर्ण समाजाची एकमुखी भूमिका असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। ही घटना अतिशय निंदनीय घटना आहे। अशा घटना समाजात वारंवार घडत आहेत। मागल्याच आठवड्यामध्ये पलूसमध्ये एक मोर्चा राजस्थानच्या घटनेबद्दल काढला गेला, पण आपल्या पलूस दुधंडीमध्ये घटना घडत्या आणि कुणीही याची दाद घेत नाही की आमच्या विश्वकर्मी समाजाला सुद्धा एक अतिशय पटलेली गोष्ट वाटत नाही। तर सर्व राजकीय पक्षांनाही विनंती करतो, सामाजिक संघटनांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये पलूस कडेगावमध्ये जी घटना घडली याचं दाद घेऊन सगळ्यांनी ह्याचा आवाज उठवावा आणि सगळ्यांनी आमच्या या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि आमचा समाज सर्व ह्या कुटुंबाच्या पाठीमागे आणि कुठं घटना घडली तरी सुद्धा आम्ही अशाच ताकदीनं उभा राहणार आहे ही सगळ्यांना ग्वाही देतो आणि थांबतो। या गावात घडलेल्या या घटनेच्या आधारावर आम्ही आज विविध संघटना, महाराष्ट्रातील लोक इथं उपस्थित आहोत। या पीडित कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत। आमच्या न्यायव्यवस्थेवर आणि प्रशासनावरती विश्वास आहे, त्यामुळे आम्ही अत्यंत शांतपणे आज प्रशासनाला निवेदन दिलं आहे। यावरती योग्य ती कारवाई व्हावी ही विनंती। नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते। आज या ठिकाणी दुधोंडी या ठिकाणी जो अत्याचार झाला एका छोट्याशा आपल्या बालिकेवरती, त्यासाठी न्याय मागण्यासाठी या ठिकाणी सुतार समाज असेल, पांचाळ समाज असेल, विश्वकर्मा समाज असेल, इतर ओबीसी समाज असेल, तसेच इतर सर्व जागरूक नागरिक व समाजसेवी संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत। निश्चितच हा प्रकार अतिशय वेदनादायी आहे। आम्ही ऐकलं होतं की नसरापूरलाच ही घटना घडली, परंतु हे वादळ आता आपल्या उमऱ्यापर्यंत येऊन ठेपलेलं आहे। या वादळासाठी रोखण्यासाठी वेळीच आपल्यासारख्या सजग नागरिकांनी सज्ज झालं पाहिजे। असली नराधम वृत्ती ही आपण खोडून काढली पाहिजे। या ठिकाणी सर्व समाजाने निवेदन दिलेलं आहे की आरोपीला कठोरात कठोर नाही, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। फास्ट ट्रॅकला हे जे केस आहे ती चालली पाहिजे। मला वाटतं याच्या व्यतिरिक्त आज आपल्याला खऱ्या अर्थानं जनजागृती करण्याची गरज आहे, कारण की आज बघतोय की आपल्या लेकी बाई सुरक्षित आहेत का, अशा स्वरूपाची नराधमी वृत्ती येते कुठून ती वेळीच ठसली पाहिजे। गाव लेवलला सुद्धा मला वाईट वाटलं जेव्हा त्या समाजाची स्थिती गरीब असल्यामुळे, त्या पीडित कुटुंबाची स्थिती गरीब असल्यामुळे त्यांना कोणी सहकार्य केलं नाही। वास्तविक आपण सगळे गाव गाड्यामध्ये कुटुंबामध्ये राहणारे लोक आहोत, त्या गावाने या विरोधात उठाव करायला पाहिजे। पण दुधोंडी गाव शांत राहिलं ही शोकांतिका आहे, परंतु दुधोंडी गाव शांत राहिल्याचा अर्थ
समाज जागृत आहे. आज सगळी समाजाची लोक या ठिकाणी आलेत. कोण कोल्हापूरहून आलं, कोण पुण्यावरून आलं, सातारा, सांगली, अगदी दुरून लोक आली. कारण की त्यांना माहित आहे की या कुटुंबाला जर न्याय मिळवायचा असेल, न्याय द्यायचा असेल तर या कुटुंबाच्या पाठी खंबीरपणे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. इथून पुढे असा अत्याचार कुठल्याही लेकी बाळीवरती होऊ नये म्हणून आम्ही आज पुढाकारानं एक आक्रोश घेऊन, एक म्हणणं घेऊन मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलो आहे. मला वाटतं इथून पुढे आपण सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. आम्ही सांगितलंय की नुसती फाशीची शिक्षा नाही, ते जे कुटुंब आहे किंवा अशा लोकांना पाठिंबा घालणारे काही नराधम वृत्तीची लोक आहेत त्यांच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजे, तर आपला समाज सुरक्षित राहील. आपण एक चांगल्या समाजाचे घटक आहोत. आमच्या दाराशी कधी अशी घटना आली नव्हती, पण ही वृत्ती वेळीच ठेचली पाहिजे, त्या नागाच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजे. अशा आशेनं आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो, कुंडल पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि सर्वांना विनंती केली की आपण कठोरातली कठोर कारवाई करावी. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.